इगो मॅनेजमेंट. मी मोठा का तू मोठा, ही स्पर्धा सगळी असते आणि प्रत्येकाला एक भावना असते की दुसऱ्यापेक्षा मी कसा मोठा आहे, मी कसा हुशार आहे, कसा शहाणा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अनेकांचंही मन दुखवत असतो, अनेकांचा राग घेत असतो आणि त्याच्यामुळं होणारी कामं होत नाहीत. मी BVGमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो. मी स्वतः झिरो वेला राहतो. स्वतःला अगदी चहावाला असेल नाही तर नॉर्मली समाजामध्ये आपण जात असताना लोकांना एखादा मोठा माणूस मिळाले की त्याला ते खूप रिस्पेक्ट, अगदी आदबीनं पायाबिया पडतील आणि चहावाला असेल की त्याला 2-4 शिव्या घालतील. मी तसं कधी करत नाही. मित्रांनो, या संपूर्ण जगामध्ये 780 कोटी लोक राहतात पृथ्वी तलावरती. पृथ्वीचा तासाचा स्पीड 1,08,000 किलोमीटर आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरायचा स्पीड 1,08,000 किलोमीटर आहे पर आवर. म्हणजे आपण तासभर बसतो तर 1,08,000 किलोमीटर फिरतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरायचा स्पीड 1,600 किलोमीटर आहे. ह्या स्पीडला कुठलंही विमान उडत नाही. आणि प्रत्येक माणूस युनिक आहे, प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वर नावाच्या रेड्याच्या मुखी वेद बोलवले. हेच सांगितलं की प्रत्येक जीव वेगळा आहे, त्याची कुणाची स्पर्धा नाही. मी संत गाडगे महाराज आमच्या घरी यायचे आणि त्यांची एकच रेकॉर्डेड कीर्तन आहे दादरला दिलेलं. आणि त्यात महाराज म्हणतात, संत गाडगे महाराज म्हणतात की ज्याचा अभिमान मेला तो देव झाला. ज्याचा अभिमान मेला तो देव झाला. मित्रांनो, हे खूप कठीण असतं की अभिमान, इगो घालवणं हे खूप कठीण असतं. पण तुम्ही जर सगळ्यांशी प्रेम भावनेनं वागायला लागलात, सगळ्यांना एका नजरेनं बघायला लागलात, प्रत्येक माणूस युनिक आहे म्हणून त्याला रिस्पेक्ट द्यायला लागलात, मनापासून, दाखवण्यासाठी नाही, मनापासून. नाहीतर पॉलिटिकल माणूस आला की तुम्ही वाकाल, अधिकारी आला की तुम्ही वाकाल आणि तुमचे सहकारी तुमच्या हाताखालचे आले की तुम्ही त्यांना तिसडेपणाने बोलाल, रागवून बोलवाल. तर असं न करता ती व्यक्ती युनिक आहे, ही परमेश्वराचं क्रिएशन आहे. आणि त्याच्याकडनं चूक झाली तर त्याला समजून सांगा, प्रेमानं समजून सांगा, तो पुन्हा करणार नाही. तुम्ही रागवून बोललात तर तो तुम्हाला 2-4 शिव्या देईल, राजीनामा देईल, सोडून जाईल. हे तुम्ही त्याच्यावरती 3-4 वर्षाची मेहनत घेतली त्याला ट्रेन करण्याची, ती सगळी संपून जाईल. तर माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, स्वतःच्या नजरेत मोठं व्हायचं असेल, लोकांच्या नजरेत जाऊ द्या. आपल्याला आपल्याविषयी आदर वाटला पाहिजे, आपल्याला आपल्या प्रत्येक कामाविषयी प्रेम वाटलं पाहिजे, आपल्या सहकाऱ्यांच्या विषयी प्रेम वाटलं पाहिजे. आणि स्वतःला आपण इन्स्ट्रुमेंट म्हणून ज्या दिवशी समजायला लागतो, कारण हिंदू मायथॉलॉजीने की 84 कोटी योनीतनं आपला जन्म होतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक प्राण्याचा जन्म घेत असता, झाडाचा जन्म घेता, पक्ष्यांचा जन्म घेता आणि मग त्या सगळ्याची पुण्यसंचय म्हणून तुम्ही मनुष्य जन्माला येता. किती कोटी योनीतनं तुम्ही येता. मग ही आणि तुमची जन्मतारीख ठरलेली आहे, तुमचा जायचा दिवसही ठरलेला आहे. उगीच आपण वाटत असतं की मी करतो, मी काही करत नसतो. आपण परमेश्वर लेकरं आहोत, आपण एक इन्स्ट्रुमेंट आहोत. ह्या भावनेनं, एक समर्पित भावनेनं जर काम चालू केलं की मी कोणी करता नाही आहे, मी कोणासाठी करत नाही, आय एम जस्ट इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड टू डू समथिंग डिफरंट. आणि जीवन सार्थकी लागण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कुणी चांगलं म्हणावं, कुणी पदव्या द्याव्यात, कुणी मोठं म्हणावं म्हणून नाही. माझी रोज सकाळी प्रार्थना असते की देवा आज चांगलं काहीतरी घडू दे. आणि रोज झोपताना क्षमा याचना असते की आज चुकून पायाखाली मुंगी आली असेल तर माफ कर. कुणाचं मन दुखवायचा प्रश्नच येत नाही. पण चुकून बोलता बोलता जाणते अजाणतेपणी जर असेल, ते काही लोकांचं एक मिच्छामी दुकडं असतं, वर्षातनं एकदा ते माफी मागतात. मी रोज माफी मागतो. असा जर तुम्ही मंत्र ठेवलात स्वतःच्या आयुष्यामध्ये तर मित्रांनो सगळं आयुष्य खूप सुंदर आहे, आनंदी आहे. गरजा आयुष्याच्या खूप कमी असतात, खूप कमी गरजा आहेत प्रत्येकाच्या. आपल्याला काही दाखवायचे नसते कोणाला. आणि जितके तुम्ही मोठे होता ना, पैसेवाले होता, वाढता, तितकं तुम्हाला ते डायबिटीज, BP सगळे आजार लागतात आणि मग तुम्हाला काही गोड खाता येत नाही तुम्हाला. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. इगो झिरो ठेवा. कुणाचाही अपमान कधी करू नका. सहकाऱ्यांना प्रेमाने वागवा. जितकं तुम्ही प्रेमाने वागवा, लोकांना काही नसतं. लोक हे भक्तीचे, जसं देव भक्तीचा भुकेला असतो तसे लोक प्रेमाचे भुकेले असतात. तुम्ही जितकं प्रेमाने त्यांना वागवाल, जितकं चांगलं वागवाल, तितकं लोक तुमच्याशी तितक्याच ताकदीनं जीवाला जीव देऊन तुमच्यासाठी काम करतील. छत्रपतींनी काय केलं?
छत्रपतींनी सगळे त्यांचे मावळे जे गोळा केले ती पहिलेच जीव लावला त्यांनी. म्हणून तानाजी मालुसरेंनी मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि महाराजांची इच्छा होती सिंहगड घ्यायचा, सिंहगड घेतला. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, महाराज तुम्ही जाऊन गडावरती तोफांचे आवाज येत नाहीत तोपर्यंत मी ही खिंड जोडतो. ही कुठनं आली एवढी प्रेरणा, कुठनं आली ही शक्ती? पण महाराजांनी त्यांना तितक्या तळमळीनं आत्मीयतेनं वागवलं आणि एक त्यांच्या डोक्यात व्हिजन टाकली की स्वराज्य घडवायचं, वेगळं राज्य घडवायचं, स्वराज्य घडवायचं. त्यासाठी ही सगळी माणसं स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन त्यांच्यासाठी कामाला आली. मित्रांनो, हे सगळं शक्य आहे. मी त्यांचाच, माझे 2 आदर्श आहेत, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर ह्या आदर्शांच्याकडनं शिकायचं काय? आदर्शांकडे शिकायचं की विवेकानंदांचं एकच वाक्य आहे, टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ. तर तुम्ही एखादी आयडिया घ्या, त्या आयडियावरती झोकून देऊन काम करा. आणि झोकून देऊन काम करताना तुम्हाला टीम लागते, टीम मॅनेज करायला इगोलेस तुम्हाला राहायला लागतं. तसं तुम्ही काम करा. आणि छत्रपतींचा आदर्श घ्या, टीम कशी सांभाळायची, टीम कशी मोटिवेटेड ठेवायची, ते छत्रपतींच्याकडनं शिकता येतं. विवेकानंदांचं अजून एक वाक्य आहे, जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो, झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजत चुकत नाही. संघर्ष कुठल्याही लेवलच्या माणसाला संघर्ष असतो. आज देशातले नंबर 1 माणसं असतील, नंबर 1 उद्योगपती असतील, रोज चॅलेंजेस असतातच. पण त्या चॅलेंजेसवर मात करायची असेल तर तुम्हाला सहकारी चांगलं लागतात, कुटुंब चांगलं लागतं, घरात भांडं लागतं, इश्यू येतातच. पण आपण शांत राहिलं यातनं मार्ग निघतो. आणि तुमचं डोकं शांत ठेवायचं, इगोलेस राहायचं आणि आयुष्य इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरायचं. आणि आपलं दिवस सार्थकी लागला पाहिजे, तसंच आपलं आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे, असा विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होईल आणि तुम्हाला खूप चांगल्या संधी येतील, तुमची खूप प्रगती होईल. आणि तशी प्रगती व्हावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो.